ऑप्शनल पेपर सगळ्यात जास्त भीती आहे विद्यार्थ्यांना ऑप्शनल पेपरची. आणि जोपर्यंत परीक्षा देत नाही तोपर्यंत ऑप्शनल पेपर काय हे सुद्धा कळत नाही यांना. काय नक्की आता हे जे नवीन विद्यार्थी येणार आहेत, ऑप्शनल पेपर कुठला सिलेक्ट करायचा, मग तो कसा लिहायचा, कोणाला किती जास्त मार्क येतात, किंवा हिस्ट्री काढली जाते कुठल्या टॉपरनी कुठला ऑप्शनल घेतला होता, मग त्याला किती मार्क पडले होते, कुठल्या ऑप्शनलला चांगले मार्क येतात, हा ऑप्शनल विद्यार्थी सिलेक्ट करत असतात. कितपत योग्य आहे? खूप चुकीची गोष्ट आहे. म्हणजे मला असं वाटतं की ऑप्शनल सब्जेक्ट हा ऑफकोर्स खूप महत्वाचा आहे. तर येस, कारण की 1750 मार्क्सच्या मेन्स पैकी जर 500 मार्क एक पर्टिक्युलर सब्जेक्ट तुम्हाला देणार आहे किंवा त्याच्यातून आपला रिझल्ट येणार आहे, सो तो खूप वाईजली चूज करता आला पाहिजे. ऑप्शनल सिलेक्शनचे काय क्रायटेरिया असायला पाहिजे, तर सगळ्यात महत्वाचं की आपल्याला तो सब्जेक्ट आवडला पाहिजे. आपल्याला तो आवडतोय का नाही हे कसं कळेल, तर त्याच्यात सगळ्यात पहिले आपण सिलेबस स्टडी केला पाहिजे आणि त्याचे क्वेश्चन्स बघायला पाहिजे. फक्त क्वेश्चन्स बघून होत नाही, तर त्याचे मॉडेल आन्सर्स बघता आले पाहिजे. मॉडेल आन्सर्स बघितल्यावर आपल्याला कळतं की ओके, आपण हे याच्यावरती माझं मत मांडू शकतो, इथे कदाचित आपल्याला अडचण येऊ शकते, पण मॅक्सिमम सिलेबस सोबत आपण फॅमिलियर झालो पाहिजे. नंतर येतं की तो सिलेबस कव्हरेज खूप चांगला झाला पाहिजे. बरेचदा असं होतं की आपण टीचर बघून पण फायनल करतो की ओके, ह्या व्यक्तीकडून मी जर शिकले तर मला तो चांगला कळेल. तर मला असं झालं होतं की मला पर्टिक्युलरली पॉलिटिकल सायन्समध्ये खूप हळूहळू इंटरेस्ट निर्माण झाला होता. त्यात पण असं होतं की मला जेव्हा वाटलं ना की मी GS2 चा अभ्यास केला, मग मला कळलं की ओके, हा जो पॉलिटी किंवा कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे तोच पॉलिटिकल सायन्स आहे असं मला वाटलं. त्यावेळेस मी इंटरनॅशनल रिलेशन्स मला काहीच माहिती नव्हतं आणि मग मला वाटलं ओके, एवढंच असेल तर मला जमतंय, मग मी PSIR घेते. बट जेव्हा मी ऍक्च्युअल PSIRचा स्टडी करायला लागले ना, तेव्हा मला कळलं की हा एक पर्टिक्युलर पार्ट आहे, बाकी 3 पार्ट्स आहेत ते खूप वेगळे आहेत. पण मग कसं होतं की आपण एकदा ठरवलं, एकदा उडी मारली ना की म्हणजे माणूस बरोबर हातपाय मारायला लागतो, तसं मी पण हातपाय मारले आणि हळूहळू त्या सब्जेक्टमध्ये मला इंटरेस्ट वाढला. मग तोच सब्जेक्ट मी ग्रॅज्युएशनला पण कंटिन्यू केला होता, त्याच्यातच मी मास्टर्स केलं. ऑप्शनल बद्दल अजून एक महत्वाचा मीथ आहे की तुम्ही हा ऑप्शनल घेतला की तुमची UPSC निघते, किंवा हा घेतला की ह्याला स्कोर नाही तर ह्याच्यात ते तुमचं होणार नाही. तर असं नाहीये. UPSCचा एक म्हणजे असं जर असतं ना, तर मॅथमॅटिक्स ऑप्शनल वाला दरवेळेस ऑल इंडिया रँक वन आला असता. पण इकडे लेव्हलायझेशन ते जे होतं ना मार्क्सचं, तर प्रत्येक ऑप्शनलला एक पर्टिक्युलर लेवल पोहोचवलं जातं. म्हणजे असं नाही की तुम्ही मॅथ्समध्ये चुका करत नाही तर तुम्हाला 500 पैकी 500 मार्क्स पडतील. प्रत्येकाला दरवेळेस सेम होतं, कारण की त्या मार्काचं इक्वलायझेशन जे म्हणतो ना आपण, त्या प्रत्येक ऑप्शनला एका लेवलला आणून ठेवणे, एका पर्टिक्युलर सब्जेक्टचं मार्किंग कमी झालं तर त्याला वर उचलणे आणि ज्याचं खूप जास्त झालं त्याला खाली आणणे, आणि मग ते इक्वल केलं जातं. त्यामुळेच तुम्ही बघितलं असेल की दरवर्षी एका पर्टिक्युलर ऑप्शनलचा टॉपर येत नाही. त्याचं रिझनच आहे की तिकडे इक्वलायझेशन होतं. पण मुलांना काय वाटतं की मी मॅथ्स घेतला की मला 100% मार्क्स पडतील म्हणून, असं अजिबात नसतं. ते लेव्हलायझेशन होतं. ओके, सो मग मार्क्सच्या मागे आपण नाही जायला पाहिजे. आपल्याला स्वतःला ते चांगलं मांडता येतंय का हे खूप महत्वाचं आहे. आपले मतं असतील, कारण खास करून पॉलिटिकल सायन्सच्या बाबतीत असं आहे की प्रत्येकाला वाटतं की राजकारणात जे घडतंय तेच आपल्याला उत्तरात लिहायचंय, बट दॅट इज नॉट द रियालिटी. इकडे असं आहे की इकडे आपल्याला एक प्रमाण भाषेमध्ये आपलं मत मांडायला लागतं. त्यात पण असं नाही की आपल्याला आपलं ओपिनियन मांडायला लागतं. एक पर्टिक्युलर इन्सिडन्स जेव्हा घडतोय त्याचे प्रोज काय, कॉन्स काय, कोणाचं म्हणणं काय, त्याच्यात स्टेक होल्डर्स कोणते आहेत, त्यांच्या समोरचे इश्यूज कुठले आणि त्याच्यावरती सोल्युशन किंवा वे फॉरवर्ड काय, हे सगळं आपल्याला लिहायचं राहतं. तो एक मुद्दा घेऊन त्याचा 360 डिग्री ओपिनियन मांडणे एवढं एकमेव गोष्ट आपल्याला करायची असते, ना की हा ऑप्शनल आहे, ह्याला मार्क्स येत नाहीये मग मी दुसरा अटेम्प्टला चेंज करतो ऑप्शनल. बऱ्याचदा तर असं होतं की मुलं मेन्स देत नाही त्या सब्जेक्टमध्ये, पण म्हणता नाही ह्याला स्कोर येत नाही मग मी ऑप्शनल चेंज करतो. तर ऑलरेडी ऑप्शनल घेताना मी म्हणेन 2 ते 3 महिने विचार करावा. तो सब्जेक्ट घेताना त्याचे डेमो लेक्चर्स करावे किंवा युट्यूबचे सेशन्स बघावे आणि त्यानंतर मग ठरवावा. आणि एकदा ठरवला ना मग परत मागे वळून नाही बघायचं, मग परत ऑप्शनल चेंज करायचा विचार युज्युअली नाही आला पाहिजे. पण माझ्या पाहण्यात असे पण उदाहरण आहेत की ज्यांनी फॉर्म भरला, ऑप्शनल तो टाकला आणि मग नंतर प्रिलिम्स झाल्यावरती तो प्रिपेअर करून पास पण झालेत. तर ते पण होऊ शकतं. फक्त असं आहे की मग आपल्याला त्या लेव्हलचं डेडिकेशन द्यायला लागतं आणि आपल्याला ती म्हणजे बॅकिंग पाहिजे राहते. मी सपोज एखादा माझा फ्रेंड आहे की ज्यात ऑलरेडी IPS आहे, आता IAS व्हायचंय किंवा फॉरेन सर्व्हिसमध्ये जायचंय, मग त्यांनी ऑप्शनल चेंज केलाय का, तर हो, आणि ते त्या लेवलला सक्सेसफुल पण झाले. बट ते कधी ते रिस्क घेताय जेव्हा त्यांच्याकडे ऑलरेडी एक पोस्ट आहे, त्यानंतर वी कॅन टेक दॅट रिस्क.